शेळगी येथील मातोश्री मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यातून जुळले दिव्यांग आणि दृष्टीहीन मुलामुलींचे रेशीम बंद। सोलापूर शहरातील शेळगी येथील मातोश्री मंगल कार्यालयात सक्षम सामाजिक संस्थेच्या वतीने दिव्यांग वधूवरांचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा शनिवारी दुपारी 12 वाजता संपन्न झाला। दृष्टीहीन व दिव्यांग बांधव अशा सहृदय वातावरणात दृष्टीहीन व दिव्यांग वधूवरांचे रेशीम बंद जुळले आहेत। या संदर्भात अधिक माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन हुंडेकर यांनी शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली। सोलापूर शहरात गेल्या 8 वर्षांपासून सक्षम सामाजिक संस्थेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सर्व धर्म सामुदायिक विवाह सोहळ्याचे मोफत आयोजन करण्यात येते। यंदाच्या वर्षी दिव्यांग मुलामुलींचा विवाह सोहळा आयोजन केला आहे। या विवाह सोहळ्यात 3 दिव्यांग जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळा पार पडला। अनिकेत काची, सावली बागडे, अमर म्हणता, मंगला समारंभ, वैभव वाघमारे, शुभांगी साठे असे विवाह झालेल्या दिव्यांग मुलामुलींची नावे आहेत। यंदा 3 जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत। विवाह सोहळ्याकरिता आलेल्या मान्यवरांचे भरभरून प्रेम पाहून आणि आपुलकीने दिलेल्या शुभेच्छांनी वधूवरांच्या डोळ्यांच्या कडा आनंदरासुरूंनी पाणावल्या होत्या। नमस्कार, मी सचिन सुधाबाई शिवानंद मुंडेकरी सक्षम सामाजिक संस्थेचा कार्याध्यक्ष आहे। गेल्या 8 वर्षापासून सक्षम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा राबवत आलेलो आहे। यंदाचा हे सामुदायिक विवाह सोहळ्याचं 8वं वर्ष आहे। गेले 7 वर्ष आपण सर्वसाधारण लोकांचा सामुदायिक विवाह सोहळा करत होतो। त्या विवाह सोहळ्यामध्ये महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी किंवा त्या कुटुंबाचं जडणघडण करण्यासाठी आपण शिलाई मशीन देत होतो। शिलाई मशीन जर त्या महिलेला त्या ताईंना जर शिलाई मशीन येत नसेल तर संस्थेच्या वतीने 3 महिन्याचे शिवण क्लासचं ट्रेनिंग आपण मोफत मध्ये उपलब्ध करून देत होतो। यंदाचं हे 8वं वर्ष आहे संस्थेचं। आताच चांगल्या थाटामध्ये सर्वधर्मीय सामुदायिक दिव्यांग बांधवांचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे। या विवाह सोहळ्यामध्ये आपण त्यांना संसार उपयोगी भांडे कोंडे वगैरे तर दिलोच, त्यासोबत मणी मंगळसूत्र, जोडवे, सफारी, शालू या पद्धतीनं सर्व रूपक साहित्य वगैरे दिलेलं आहे। त्याच पद्धतीने त्यांना संसारात आर्थिकदृष्ट्या ते सक्षमीकरण होण्यासाठी आपण झेरॉक्स मशीन व फिल्टर स्टॉल याची सुविधा त्यांना आपण संस्थेच्या माध्यमातून करून दिलेला आहे। संस्थेच्या या कार्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यापारी वर्ग असतील, आमचे मित्र परिवार असेल आणि काही अधिकारी वर्ग असतील, यांच्या सर्वांच्या चांगल्या विचाराने एकजुटीने व त्यांच्या देण्याची जे मोठ्यापणाची वृत्ती आहे त्यामुळे हे आमचं दरवर्षीचा सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पार पडत असतो। या पद्धतीने मी समाजातील व्यक्तींना किंवा लोकांना आवाहन करू इच्छितो, आपल्या हातून जे काही शक्य होत असेल त्या पद्धतीने सामाजिक कार्य करत जावा, चांगलं वाटेल।